तुम्ही खात असलेले पान मसाल्यात किंवा सुपारीत नेमकं काय मिसळलं जातं याचा तुम्ही कधी विचार केलात का? सध्या नागपूरमध्ये सडक्या सुपारीचा कथित तस्करीची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. नक्की काय आहे ते 500 कोटीचं प्रकरण सांगते त्याआधी मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा. नागपुरात सडक्या सुपारीच्या कथित तस्करीची तब्बल 500 कोटी रुपयाचं मोठं जाळं कार्यरत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, चेन्नई आणि केरळ मार्गे ही सुपारी नागपुरात आणली जात असल्याचा दावा केला जातोय. नियमानुसार सुपारी आयात करताना 103% सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी भरावी लागते. मात्र हा कर टाळण्यासाठी काही जण चोर वाटाचा वापर करत असल्याचा आरोप होत आहे. नागपुरातून ही सडकी सुपारी देशातील विविध भागामध्ये पाठवली जात असल्याचं बोललं जात आहे. जर हा आरोपामध्ये तथ्य आढळलं तर हा विषय केवळ कर चोरी पुरता मर्यादित न राहता थेट लोकांच्या आरोग्याशी खेळणारा ठरेल. अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभाग यावर नेमकी काय कारवाई करणार आणि आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आयुक्त तुकाराम मुंढे सर या प्रकरणाकडे लक्ष देऊन या रॅकेटचा पर्दाफाश करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, नागपूरमधील या कथित सडक्या सुपारीच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.